मारेगाव वार्ता। पोस्टमनच्या घरी सापडली टपालाची चक्क 3 पोती। ज्यांच्या खांद्यावर नागरिकांचा विश्वास आणि महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवण्याची जबाबदारी आहे, त्याच डाक विभागाने पांढरकवड्यात विश्वासार्हतेची लक्तरे वेशीवर टांगली आहे। नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे, कायदेशीर नोटीस आणि बँकिंग साहित्य सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या पोस्ट विभागाचा धक्कादायक निष्काळजीपणा पांढरकवडा येथे उघडकीस आला आहे। येथील पोस्टमन सतीश धुर्वे याने कर्तव्यास कसूर करून शेकडो नागरिकांचे टपाल चक्क आपल्या घरी साठवून ठेवल्याचे समोर आले आहे। पोस्टातील पार्सल मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने वरिष्ठांनी पोस्टमनच्या घराची झडती घेतली। यात पार्सलचे गव्हाळच हाती लागले। संबंधित पोस्टमनच्या घरातून टपालाने भरलेली तब्बल 3 पोती ताब्यात घेण्यात आली आहे। स्थानिक मंगलमूर्ती लेआउट येथील रहिवासी आणि ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबादुल्ला खान यांनी या विषयाची तक्रार केली होती। मागील 1 वर्षापासून त्यांना मिळणारी कायदेशीर पुस्तके, नोटीस आणि इतर टपाल मिळत नव्हते। संशयावरून त्यांनी चौकशी केली असता पोस्टमन सतीश धुर्वे हे टपाल वितरित न करता ते नष्ट करत असल्याचा त्यांना संशय आला। 22 डिसेंबर रोजी धुर्वे कार्यालयात गैरहजर असताना त्यांच्या उद्धट वर्तवणुकीमुळे हा संशय बळावला आणि तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीनंतर करण्यात आलेल्या कारवाईत पोस्टमन सतीश धुर्वे याच्या घराची झडती घेण्यात आली। यावेळी तिथे जे पाहायला मिळाले त्याने सर्वांचेच डोळे पांढरे झाले। कृत्यामुळे अनेक तरुणांनी नोकरीची कॉल लेटर्स, वृद्धांचे पेन्शन पेपर आणि व्यापाऱ्यांचे धनादेश रखडले असल्याची शक्यता आहे। या गंभीर गुन्ह्यासाठी संबंधित पोस्टमनवर फौजदारी कारवाई करण्याची आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे। नमस्कार, माझं नाव मनीष प्रधान आहे। मी HDFC बँकेत कार्यरत आहे ॲज अ कलेक्शन मॅनेजर म्हणून। 10व्या महिन्यात मी पोस्ट ऑफिसमध्ये माझं एक कुरिअर दिलं होतं, ज्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते। तर 7/10ला मी ते इथे कुरिअरसाठी दिले होते। त्यानंतर ते हार्डली 2 ते 3 दिवसात पोचायला पाहिजे होतं, कारण ते स्पीड पोस्ट होतं, ठीक आहे। पण ते काही पोचलं नाही। तरी मी वेट केला आणखी 8-10 दिवस, पण ते काही रिसिव्ड झालं नाही, जिथे रिसिव्ड व्हायला पाहिजे होतं। नागपूरला मी पोस्ट केलं होतं ते कुरिअर, पण ते रिसिव्ड झालं नाही। तर मी इथे चौकशीसाठी आलो। तर जेव्हा चौकशीसाठी आलो तेव्हा मला असं कळलं की ते कुरिअर फक्त बुक झालेलं आहे, इथून ते डिस्पॅचसुद्धा झालेलं नाही आणि ते म्हणजे त्याची प्रोसेसच झाली नाही आहे। पुढे बुक होऊन ते कुठे गाळ झालं, काही कोणाला इथे सांगपत्तासुद्धा नाही। जेव्हा मी इथे चौकशीसाठी आलो तेव्हा ते लोक उडवाउडीची उत्तरं देऊन राहिले मला, की म्हणजे आम्ही आमच्याकडनं प्रोसेस केलेली आहे, तुम्ही जे कंप्लेंट दिली आहे त्या संदर्भात आम्ही यवतमाळला पाठवलेलं आहे आणि ते अंडर प्रोसेस आहे। आज जवळपास 2 महिने उलटून गेले आहे, पण अजूनही मला त्या कुरिअरचा काही पत्ता लागलेला नाही आहे आणि यांच्याकडून कुठलं लेखीसुद्धा मला मिळालेलं नाही आहे। आणि ज्याच्यामुळे मला माझ्या ऑफिशियल कामामध्ये जो काही अडथळा येत आहे किंवा मला जे काही फेस करावं लागत आहे त्याच्यासाठी हे सगळे जबाबदार हे लोक आहेत। पण आता कसं आहे, प्रॉब्लेम असा होऊन राहिला आहे की गहाळ झाल्यामुळे माझ्याकडे यांचं काही लेखी नसल्यामुळे जे ॲक्शन होत आहे माझी म्हणजे HDFC कडून ते माझ्यावर होत आहे, ना की यांच्यावर होत आहे। तर याचा जो प्रॉब्लेम आहे मला खूप फेस करावा लागत आहे। तर माझी अशी विनंती आहे की यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद। मी विशाल मगळवार पांढरकवडा येथील रहिवासी आहे व माझी चेतक नावाच्या गाडीची RC न मिळाल्यामुळे मी पांढरकवडा पोस्ट ऑफिस येथे भेट दिली असता पांढरकवडा पोस्ट ऑफिस मधले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुमची RC आमच्याकडे आलेली नाही व तुम्ही यवतमाळ RTO ऑफिसला जाऊन भेट द्यावे। त्या अनुषंगाने मी काही दिवसा पहिले यवतमाळ RTO ऑफिस येथे भेट दिली असता 9 एप्रिल रोजी तुमची RC पांढरकवडा पोस्ट ऑफिसला गेलेली आहे व ती रिटर्न आमच्याकडे आली नसल्याचं कळविण्यात आलं। त्या अनुषंगाने मी मागील 15 ते 20 दिवसाअगोदर पांढरकवडा पोस्ट ऑफिसला गेलो, तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर ट्रॅक नंबर असणार तर द्या, नाहीतर आमच्याकडे तुमची RC अवेलेबल नाही आहे असे कळविण्यात आले। पण मागील 2 दिवसात जो प्रकार घडला पांढरकवडा पोस्ट ऑफिसमध्ये, त्यांच्या पोस्टमनच्या घरी 2 ते 3 होते RC, आधार कार्ड आणि चेकबुक व इतर अनेक डॉक्युमेंट्स मिळाले। त्या अनुषंगाने पांढरकवडा पोस्ट ऑफिस येथे मोठ्या प्रकारे गैरव्यवहार चालू आहे व अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे इथं
तक्रारी बी आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोस्ट ऑफिस पांढरकवडा येथील वरिष्ठ अधिकारी व इतर हेड ऑफिसचे अधिकारी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून पांढरकवडा येथील जे दोषी अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची यावी अशी मागणी अनेक तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.